आणि आता मी प्रेक्षकांना विनंती करेल की त्यांनी हँड रेजचं ऑप्शन ऑन करून आपले प्रश्न विचारण्यास सज्ज व्हावे. ज्या कोणाला प्रश्न विचारायचे असेल कृपया हँड रेजचा ऑप्शन ऑन करावा. एक छोटासा प्रश्न आलेला आहे, जर आपण जर त्याला घेतला तर बरं होईल. एक प्रोफेसर बीजी निकम सरांनी प्रश्न विचारलाय. व्हॉट विल बी द स्टेटस ऑफ टीचर इन दिस न्यू पॉलिसी? This is question for a panelist or for me? Panelist. This is question for panelist. Okay. तर प्रशांत तायडे सर काय बोलाल? What will be the status for the teacher in this policy? नहीं, I'll just take 1 minute, sir. Please, sir. Status in what terms? Again, the debate goes for a long period of time. Right, what sir. is the status? Status in the form of socio-economic status. कारण it's not a status which is going to come from a Gurukul system. जिथे गुरुच्या दिसला की पाया पडत होते. तर we need to be discussion in a very rational form. की status, right. profession wise म्हणताय तुम्ही state economical wise. So kindly make that clarity. Yes, प्रोफेसर बीजी निकम सर, आपण याच्याबद्दल काय बोलू शकाल का? आणि he can ask direct question. म्हणजे rather than asking also ask directly question by putting on your mic. निकम सर, आपला प्रश्न विचारू शकता किंवा टाइप करून लगेच आम्हाला सांगू शकता. Why not? नमस्कार. तर मला इकॉनॉमिकली आणि सोशली दोघांचा आन्सर पाहिजे, कारण जो सफर आज टीचर करतोय ते कंटिन्युअसली असेल का, त्याचं सफरिंग असेल का? कारण पिओनिक होणार आहे, एका उसाच्या चिपाडासारखी त्याची आधी हालत आहे, उद्या पण तीच होणार का? मला एक शंका आहे ती अजून वाढणार आहे की त्याला इकॉनॉमिकली त्याला तो अजून सशक्त होणार आहे की काय होणार आहे? निकम साहेब, आपला प्रश्न समजला. मी आता पॅनलिस्टला विनंती करतो. Okay, why not? I think Pradnya Kiran should go ahead with these questions. Then Rahul sir. Yes. And then Kadam sir is also there. प्रज्ञा सर, काय बोलाल आपण? मी थोडं बोलतो. प्लीज. बोला सर. राहुल कुसुंबी सर बोलतायत. आपण शिक्षकाला खूप जनरलाइज करतोय, लक्षात घ्या. त्यामुळे नक्की कुठल्या शाखेचा शिक्षक असं जर आपण विचारलं तर त्याचं काहीतरी स्पेसिफिक आपल्याला उत्तर देता येईल. कारण विज्ञान तंत्रज्ञानाच्या आणि या डिजिटलायझेशनच्या काळामध्ये आपण सातत्यानं बघतो की भाषा आणि ह्युमॅनिटीज या विद्याशाखांकडे प्रचंड दुर्लक्ष एका बाजूला राज्य शासनाचं, दुसऱ्या बाजूला समाजाचं होते. म्हणजे एका बाजूला काही काळ असा होता की समाजाला वेगळी दिशा, मूल्यात्मक, भावनात्मक आणि काय म्हणूया आपण आयडिओलॉजिकल देण्याची जबाबदारी ह्या सेंटर्स वरती होती. ह्या विषयांच्या माध्यमातून स्वतःचं प्रबोधन समाजाने करून घेतलेलं आणि त्यासाठी समाजानं सातत्यानं या सगळ्या विद्याशाखांना अभूतपूर्व सामाजिक आधार पण दिलेला. पण अलीकडच्या काळामध्ये वेगाने आपण विज्ञान तंत्रज्ञानात मध्यवर्ती करून सगळं चाललेलो आहोत. त्यामुळं आपल्या असं लक्षात येते की शिक्षक म्हणत असताना नक्की कुठला शिक्षक हे आपल्याला स्पेसिफाय केलं पाहिजे. त्यामुळं मेडिकल कॉलेज मधले प्राध्यापक किंवा मग इंजिनिअरिंग मधले प्राध्यापक यांच्या समोरचं भविष्य पूर्णपणे निराळं आहे, जे माझ्या व्यक्तिगत एक्सपिरियन्सच्या खूप दूरचं आहे. पण सामान्यपणे ज्याला आपण पहिलीपासूनचा ते समजा MA PhD पर्यंत किंवा विद्यापीठाच्या पातळीपर्यंत ह्या आर्ट्स आणि ह्युमॅनिटीज मधलं जर शिक्षक असं गृहीत धरलं तर एक आहे की पॉलिसी म्हणून किंवा शिक्षणाची प्रक्रिया म्हणून किंवा विद्यार्थी शिक्षक पालक आंतरसंबंध म्हणून त्याला तुम्हाला डिस्प्लेस नाही करता येणार. कारण शेवटी ज्ञान निर्मितीचा स्रोतच तो आहे आणि नुसता ज्ञान निर्मितीचा स्रोत नाही तर ज्ञान प्रसाराचा पण स्रोत तोच आहे. शेवटी शिक्षण व्यवस्था ही जरी विद्यार्थी केंद्रित झाली असली तरी तिचं ज्ञान निर्मिती आणि ज्ञान प्रसाराचं काम हे शिक्षका या एका स्रोतामार्फत होतं. त्याची जागा शाळा असते, बरोबर आहे. त्यामुळे त्याला तशा पद्धतीने डिस्प्लेस करता येत नाही. किंबहुना ऑनलाईन आणि ऑफलाईन किंवा फेस टू फेस शिक्षण देण्याच्या ह्या दोन्ही पद्धतीमध्ये हे जवळजवळ UGCतल्या सगळ्यात महत्वाच्या शिक्षण तज्ञांनी पण मान्य केलेलं आहे की फेस टू फेस शिक्षणाला तुम्हाला कुठलाही पर्याय देता येणार नाही. पण प्रश्न असा आहे की एका बाजूला वेगाने ज्याला आपण खाजगीकरण म्हणतो, वेगाने तंत्रज्ञानात्मक शिक्षणाची वाढ होते असं म्हणतो आणि वेगाने दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या क्वालिटीचा दबाव इकडच्या लोकांवरती, इकडच्या शिक्षण संस्थांवरती आणि खालूनची एक वेगळी मागणी पण आहे की आम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवरचं शिक्षण मिळालं पाहिजे. अशा वेळेला शिक्षण
की शिक्षणच्या व्यवस्थेमधला शिक्षक हा जो काय एक बिंदू आहे त्याला सातत्यानं प्रचंड वेगाने एक वेगळा दाब घेऊन सातत्यानं बदलत राहावं लागेल. त्याला वेगवेगळ्या पातळीवरती सातत्यानं अपडेट राहावं लागेल. आता हे सगळ्यांनाच जमेल अशातला भाग नाहीये, कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमधून जे बाहेर पडतील ते वेगाने बाहेर पडतील. उदाहरणार्थ ऑनलाईनचं शिक्षण घ्या. एका बाजूला तुमच्याकडं तुमच्या म्हणून विषयाचं उत्तम ज्ञान असेल, पण तंत्रज्ञानाची वेगळी भाषा जर तुम्ही ह्या चौकटीमध्ये शिकला नाही, तर तुमचं कितीही उत्तम ज्ञान असलं तर प्रसारणाला तुमच्याकडूनच एक आडकाठी येते आणि मग तुम्ही एक उत्तम शिक्षण होण्यापासून वंचित राहता किंवा कदाचित तुम्ही लोकप्रिय होऊ शकत नाही. त्यामुळं एका बाजूला तुमची विषयाची पकड आणि दुसऱ्या बाजूला तुमचा विषय लोकप्रिय करण्यासाठीच्या ज्या ह्या सगळ्या भौतिक संसाधनाची तुम्हाला एक बेसिक जाण लागते, तीही तुम्हाला सातत्यानं अपडेट करावी लागते. त्यामुळं शिक्षक ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये एका बाजूला महत्वाचा राहणारच आहे, पण त्याला दररोजचा दिवस हा परीक्षेचा दिवस असणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, धन्यवाद सर. प्रोफेसर निकम सरांचं नक्की संदीप घ्या सर. उत्तरण. येस येस म्हणजे आय थिंक ही हॅड आन्सर्ड इट. Yes, येतो yes. आवाज येतोय का? मध्ये नेटवर्क लो बँडविड्थ होतंय. No, Okay. I can able to hear you. We can able to hear you, Okay, sir. Vidyanand sir. And we have a next question. हा दर्शना रणखांबे मॅडम प्रश्न विचारतायत. दर्शना रणखांबे मॅडम आपला माईक अनम्यूट करून प्रश्न विचारा. एक सेकंड सर. बोलू का? हा बोला दर्शना मॅडम बोला. अच्छा, माझा प्रश्न असा आहे आजच्या मान्यवरांना की आजच्या ऑनलाईन प्रक्रियेच्या शिक्षण पद्धतीमध्ये सर्व मुलं अडचणीवर मात करून किंवा अडचण मागे घेऊन आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. त्यांचं वर्ष वाया जात नाही असंही, पण त्याच शिक्षण पद्धतीमध्ये आणि त्याच विद्यार्थी वर्गामध्ये एक विद्यार्थ्यांचा वर्ग येतो, तो म्हणजे अबनॉर्मल मुलं जे मेंटली डेव्हलप नाही आहेत आणि त्यांना मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी काही शाळा त्यांच्या नॉर्मल मुलांसोबतच त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. पण या ऑनलाईन पद्धतीमुळे ती मुले कधी मागे राहिलेली दिसतात. त्यांच्यासाठी काहीही सरकारने ऑनलाईन पद्धतीमध्ये काही नवीन काही डेव्हलपमेंट केली नाहीये. या संदर्भात तुम्ही मला सांगू शकाल का? दर्शना मॅडम हा प्रश्न तुम्ही कोणत्या पॅनलिस्टला विचारत आहेत? कोणी स्पेसिफिक उत्तर देऊ नाही, शकत? कोणीही सांगू शकतं मला, उत्तर असं काही प्रॉपर नाहीये. ओके, मला कोणत्याही मान्यवराने उत्तर दिलं तर चालेल. अच्छा. संदीप कदम, प्राध्यापक संदीप कदम मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. हा चालेल. मला असं वाटतं की नव्या शैक्षणिक धोरणा पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेत जर आपण अपंग आणि इतर होती म्हणजे वर्गामध्ये जे शिक्षण घेतलं जायचं ती त्या शिक्षणामध्ये ही समस्या सतत चालू राहिलेली होती. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एका विशिष्ट कॉलेजमध्ये विद्यार्थी शिकत होता, मी त्याचं नाव सांगत नाही, पण तो विद्यार्थ्याला तिथे मदत मिळतच नव्हती. तो अंध विद्यार्थी होता, त्याला तिथे आणि मग आमच्या कॉलेज हा क्वेश्चन आपण पास ऑन करूया. तर तुमचं ब्लँडविड्थ कमी असताना तुम्ही परत जरी बोलला तरी ते क्लिअर असणार. तर आय थिंक वी शुड पास ऑन दिस क्वेश्चन टू प्रज्ञा किरण सर. प्रज्ञा किरण सर, तुम्हाला काय वाटतं याच्यावरती? तुमची काय प्रतिक्रिया? स्पेशल जे स्टुडंट्स आहेत त्याविषयी महाराष्ट्र शासनाकडे विशेषतः अंध विद्यार्थ्यांसाठी रेकॉर्डिंग्सचे पीडीएफ उपलब्ध शासनाने करून दिलेले आहेत. परंतु जे अंध विद्यार्थ्या बाकीची ज्या एकंदरीत व्यापक असा दिव्यांगाचा जो वर्ग आहे त्या वर्गासाठी शासनाची म्हणजे कुठली धोरण नाही. मुळामध्ये कसं आहे, फिजिकल डिस्टन्सिंग याचं सूत्र पाळत असताना शासन निश्चितपणे त्या मुलांना जोपर्यंत आपण त्यांच्या सहवासात जात नाही, त्यांच्या प्रत्यक्ष स्पर्शातून किंवा सहवासातून किंवा प्रत्यक्ष संपर्कातून त्यांना जी ज्ञानभूती होते, मुळामध्ये त्यांचं म्हणजे बरंचसं शिक्षण जे आहे ते स्पर्श ज्ञानातून आणि सहवासातून घडत असतं. त्यामुळे निश्चितपणे शासनाला इथे
मर्यादा आहे. शासन जोपर्यंत हा पूर्ण कोरोना काळ आणि पूर्ण परिस्थिती पूर्वग्रहावर म्हणजे पूर्वस्थितीवर येत नाही तोपर्यंत निश्चितपणे शासन त्यांच्याकडे लक्ष देईल असं काही वाटत नाही. कारण मुख्य प्रवाहातील मुलांसाठी शासनाने 25% सिलेबस ऑलरेडी कमी केलेला आहे. अपेक्षा करतोय आपण की सप्टेंबर ऑनवर्ड्स शाळा सुरू करण्याच्या मार्गावरती आहेत. आमच्या अनेक चर्चा चालू आहेत. त्या चर्चांमध्ये असं लक्षात येतं की वर्गामध्ये 50 विद्यार्थी किंवा 30 विद्यार्थी बोलून प्रयोग करण्याच्या तयारीमध्ये आहेत. परंतु ही एक धोकादायक परिस्थिती आहे. शासनाने ठोस असं काही विशेष मुलांसाठी केलेलं आढळत नाही, ही शोकांतिका आहे. धन्यवाद प्रज्ञा किरण सर, आपण खूप छान उत्तर दिलं या संदर्भात. आणखी कोणाचे प्रश्न असेल तर विचारा आपण, नाहीतर मग आपले पुढे आपले सरपर्यवेक्षक डॉक्टर खंडागळे सरांकडे आपण जाऊन आता आपले कार्यक्रमाची सांगता करायची आहे. मला तरी वाटतं आता काही प्रश्न नाही आहेत, तर मी विनंती करेन डॉक्टर खंडागळे सरांना, सर आपण कार्यक्रमाच्या सदर कार्यक्रमाविषयी आपले विचार मांडावेत. हॅलो संदीप सर. हो विद्यानंद सर, आपला आवाज ऐकू येतोय. वी कॅन एबल टू हिअर यू अँड सी यू सर व्हेरी क्लिअरली अँड प्रॉपरली. ओके, थँक्यू. आता आय विल गो अहेड विथ अ ब्रीफ 5 to within 5 minutes I'll over it, not more than that. Please sir. Today's panelist Prashant Taide sir, Pradnya Kiran Wagmare sir, Sandeep Kadam sir and Rahul Kosambe sir. हे चारही तज्ञ त्या क्षेत्रातील म्हणजे त्यांच्या ह्याच्यातनं एक्सपर्ट्स होते. त्यांनी जे डिस्कशन्स केले त्या मुद्द्यात फार इंटरेस्टिंग मुद्दे होते. तायडे सरांनी आपले जे मुद्दे मांडले की अटेंडन्स इश्यू वगैरे पासन म्हणजे जे आता सध्याचे जे इश्यूज आहेत म्हणजे ज्या ड्यू टू लॉकडाऊन आणि ज्यामुळे आपण हे शाळा सुरू केल्या, ज्या ऑनलाईन शाळा सुरू करायला सांगितल्या, फार चांगलं त्यांनी मुद्देसूद मांडणी केली. प्रज्ञा किरण सरांनी पण ऑनलाईन शिक्षणाची जी प्रणालीची गरज आहे म्हणजे विद्यार्थ्यांना पुन्हा ग्राहक म्हणणार का, असे अनेक प्रश्न विचारले आणि शासनाचे तोकडे प्रयत्न, ग्रामीण आणि झडपी शाळांचं काय, आणि फार रिअलिस्टिक आणि ग्रासरूट प्रश्न होते जे मला पण सारखे वाटतात. आता फार इंटरेस्टिंग होत चाललंय. NEP ने एज्युकेशनल स्ट्रक्चर चेंज केलंय, बरोबर. स्ट्रक्चर चेंज केल्यानंतर तुम्हाला एक लक्षात येईल की स्कूलिंग ट्रेंड कोसंबी सरांनी तर आधीपासून सांगितलं की हाऊ कॅपिटलिस्ट भांडवलशाही कशी शाळांना आपल्या आपल्या पद्धतीने हे करत होती आणि ती आजही करतीये. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आता जे आहे म्हणजे दॅट वे बऱ्याच पद्धतीने शासनाने प्राध्यापकांवर शिक्षकांवर वेगवेगळ्या पद्धतीने बंधने म्हणजे वेगवेगळे रूल्स रेग्युलेशन्स आणि हे करून त्याला असं बंदिस्त केलं होतं. आणि त्यानंतर मोठा अटेंडन्स म्हणजे बायोमेट्रिक पर्यंत विद्यार्थी आहेत की नाही. मग आता जिथे आपण मूल्य आणि नैतिकता, शिक्षक एक गुरु या सगळ्या ह्याच्यात बोलत असतात तिथे तो प्रत्येक दिवस रोज फोटो काढून पाठवत होता शाळेला की माझ्या शाळेला एवढे विद्यार्थी आले. मग तो प्राथमिक असेल की उच्च, ह्या सगळ्या ह्याच्यात त्या प्रोसेसमध्ये ही प्रोसेस चालली होती. आणि त्याच काळात कोरोना केम आणि त्याच्यातनं तर पूर्ण सिस्टीमच कोलॅप्स झालं आणि म्हणजे दॅट वॉज व्हेरी कॉम्प्लिमेंटरी अशा अर्थानं झालं ते आणि दॅट हॅड स्टार्टेड. पण ऍट द सेम टाइम आपल्याला सगळ्या चौबाजूने विचार करायला लागेल या सगळ्याच घटनेचा की विद्यार्थी न येण्याची कारणं काय होती. आणि हे फॅक्ट होतं म्हणजे आयदर मुंबई असेल किंवा ग्रामीण असेल किंवा कुठल्याही भागात असतील, ओव्हरऑल जो नॉलेजचा फॉर्म होता, ट्रेंडचा फॉर्म होता, तो कम्प्लिटली बदलत चाललेला आहे आणि दॅट वी नीड टू एक्सेप्ट इट. म्हणजे ऍज अ टीचर ऑल्सो वी नीड टू एक्सेप्ट इट. आणि तो प्रश्न फार छान होता स्टेटसच्या फॉर्म मध्ये की वी हॅव टू बी अ व्हेरी इनोव्हेटिव्ह टीचर्स नाऊ. टीचर्स म्हणजे आता फक्त मी माझा तास घेतला आणि मी माझं एवढं शिकलो आणि मी संपलं असं प्रॉबेबली या प्रोफेशन मध्ये पुढे चालणार नाही. यू हॅव टू बी ऑनलाईन, यू हॅव टू ऑफलाईन. संदीप कदम सरांनी सांगितल्याप्रमाणे ब्लेंडेड लर्निंग, यू शुड बी केपेबल विथआउट दॅट. आणि तुम्हाला सांगतो की प्राथमिक शिक्षक प्रचंड इनोव्हेटिव्हने म्हणजे युट्यूबला तरी चेक केलं तर ऍक्टिव्ह टीचर आणि वेगळ्या फॉर्म मध्ये फार सुंदर काम करत आहेत आपल्या आपल्या पद्धतीने. म्हणजे प्रत्येकाच्या ऍडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन्स आहेत यामध्ये. सर्वात महत्वाचा मुद्दा की आर टीचर ट्रेन फॉर, सगळ्यात मोठा मुद्दा होता. आणि याचे तुम्ही मीम्स आणि व्हायरल खूप बघत असाल. एक छान मुद्दा तो पण आला की विद्यार्थ्यापेक्षा पालकच बघतायत व्हिडिओ आणि ते शिक्षकांच्या चुका काढतायत. ट्रू, दॅट इज ट्रू. पण हे पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की टीचर्स विल नॉट ट्रेन फॉर दॅट.
आणि व्हिडिओ समोर कसं जायचं, उभं राहायचं, बोलायचं आणि बोलताना कॉन्शियसनेस किती असतो. तर या गोष्टीमुळे शिक्षकाला सुद्धा थोडा वेळ लागला त्या प्रोसेसमध्ये आणि त्यात मोस्ट ऑफ द टीचर्स आर वर्किंग व्हेरी वेल नाऊ. म्हणजे ते ट्रेन झाले, ते अडॅप्ट झाले. ऑल्दो एज्युकेशन वॉज इन नॉन इसेन्शियल लिस्ट, म्हणजे अनफॉर्च्युनेटली की नॉन इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये एज्युकेशन हा टॉपिक होता, त्यामुळे त्याला फारसं म्हणजे सगळ्यात शेवटी त्याला ओपनिंग मिळणार आहे दॅट वे. बट देन ऑल्सो टीचर्स यामध्ये तुम्ही बघितलं आणि बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं पण की टीचर वेर प्रोएक्टिव्ह. त्यांनी स्वतःहून, दे वर नॉट फोर्स, त्यांनी ऑनलाईन लर्निंग शिकले, बरेच जण ट्रेंड झालेत आणि दे आर कोपिंग अप विथ दिस सिस्टम अँड दॅट इज हाऊ ह्युमन्स आर ऑल अबाउट. आणि ह्युमन्स आर द बेस्ट थिंग, म्हणजे त्याच्या अर्थाने आपण तसं बेस्ट मानलं पाहिजे त्यांना, कारण दे अडॅप्ट अँड दे मेक द चेंजेस इन दॅट. बरीचशी उदाहरणं कदम सरांनी दिली, म्हणजे त्यात मला थोडंसं हे वाटत होतं की बालभारती सारख्या मुलांना आनंद होत आहे वगैरे. नो, वी कॅन क्लेम ऑन द फोटोज की ये क्या है, कारण कुठली प्रक्रिया ही पूर्णपणे परफेक्ट असते असं मला वाटत नाही. एव्हरीबडी हॅड प्रोज अँड कॉन्स. कोसंबी सरांनी फार डिटेल आणि ना सोशियोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह एज्युकेशन सिस्टीमचा डिस्कशन केलं आणि त्यामुळे तुम्हाला सर्वांना आपल्याला एक चांगला हे मिळाला की बेस तयार झाला डिस्कशनचा की हाऊ आता, आणि ते दॅट इज अ फॅक्ट. आता तुम्ही बघितलं असेल तर इतके प्लॅटफॉर्म्स तयार झालेत ऑनलाईनचे, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम्स, अनेक प्रकारचे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम, आणि ह्या सगळ्यांनी Moodle घेतलंय अँड दे आर चार्जिंग पर टीचर ₹2000 फॉर द स्कूल्स. आणि कालच एक सेशन हे होत होतं की प्रॉबेबली याच्यामुळे असं पण होईल की एक शिक्षकी शाळांना जास्त बढती मिळेल, कारण जर ऑनलाईन सगळंच जर करता येत असेल एक शिक्षकाला आणि तो मॅनेज करून ते पाठवत असेल तर अनेक शिक्षकांची गरज काय, हा मोठा प्रश्न पुन्हा होण्याची शक्यता आहे. शिवाय लो पे स्कूल्स, फी जिथे आहे मग ते पूर्ण देणार नाहीत, काही फॉर्म करतील, काही कस्टमाइज करतील त्यांच्या पद्धतीने. तर ह्या अशा पॉलिसीजमुळे त्यांचं इमर्जन्स मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे आणि होत आहे. कॅपिटलिझम, पुन्हा बऱ्याच मुद्द्यांची चर्चा झाली. अर्थात ती सगळी अनुभव होती आणि भाषेवर फार चांगली चर्चा झाली की भाषा शिक्षण आणि याच्या संदर्भात काय करायला हवं. फार अभ्यासाचा मुद्दा आहे तो, भाषा शिक्षणाचं काय करायचं आणि भाषेचं. तर माझं वैयक्तिक असं मत आहे की आणि कोसंबी सरांनी ऑल्सो राईटली पॉइंट आउट की वी हॅव डेव्हलप अवर ओन इंग्लिश नाऊ. आता आपण इंग्लिश स्वतः फॉर्म करायचं, याचा अर्थ आपण जिवंत असेपर्यंत आपली बोलीभाषा मरणार नाही. बऱ्याच जणांना त्याची फार चिंता असते की त्याचं काय होईल. तर मराठी सुद्धा मला असं वाटतं की टिल द टाइम वी विल सर्वाइव्ह, दे आर गोइंग टू एक्झिस्ट, बट वी नीड टू बी मल्टीलिंग्वल आणि ग्लोबल कॉम्पिटिटर. वी डोंट हॅव अदर ऑप्शन्स. एक गोष्ट मला ही प्रकर्षाने वाटते की क्रिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू दॅट इज राईट की दे आर डुईंग इट. पण हा जो मुद्दा आहे ना की हा एनईपी मध्ये आणि मग पुन्हा त्याचे लिंकेजेस सरांनी पण एक्सप्लेन केले. मला दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा याच्यात वाटायला लागला की नाऊ दे आर गोइंग टू चेंज अगेन टू एज्युकेशन मिनिस्ट्री. म्हणजे आधी HRD मिनिस्ट्री मध्ये शिक्षण हा होतं आणि कॉन्करंट लिस्ट मध्ये होतं. तुमच्यापैकी सगळ्यांनी ते बोललं त्या संदर्भात. पण नोबडी नाऊ वाय एज्युकेशन मिनिस्ट्री, वाय HRD मिनिस्ट्री, त्याचं काय थेरोटिकल. पण HRD मिनिस्ट्री असताना बिकॉज इट वॉज बिलीव्ह दॅट ह्युमन्स आर रिसोर्सेस अँड इफ दे हॅड बीन डिफाईन चांगले करताना स्किल्स हे केले तर डेफिनेटली दे विल गेट अ गुड जॉब आणि दे कॅन बी. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मधनच ह्युमन रिसोर्स मिनिस्ट्री आली होती आपल्याकडे. म्हणजे वाय वी हॅड चेंज द नेम, नॉट बिकॉज वी थॉट इट. आणि याच्यात इकॉनॉमिक्स ऑफ एज्युकेशन मध्ये बरंचसं काम झालेलं आहे अँड दे फेल्ट दॅट. आणि आपल्याला ग्लोबलायझेशन मध्ये सुद्धा हे सांगितलं होतं की ना वाय वी आर विल बी सुपर पॉवर, जे काय सुपर पॉवरच्या याच्या फॉर्म मध्ये होतं किंवा ब्रेन इकॉनॉमी, बिकॉज वी हॅव लार्ज नंबर ऑफ युथ पॉप्युलेशन. आता त्याला युथ पॉप्युलेशनचं एज्युकेशन अँड ऑल that all again comes in a question form, but now they had shifted it from HRD, now they claim education ministry. So that itself indicates how it is going to be later on. The other point of view, फार छान मुद्द्यांचं झालं की स्ट्रक्चर चेंज होणार. स्ट्रक्चर चेंज झाल्याप्रमाणे अगेन दे आर, अर्थात दिस इज अ पॉलिसी आणि एज्युकेशन इज अन कॉन्करंट लिस्ट दॅट स्टेट्स विल डिसाइड इट. सो इट्स ओनली अ डॉक्युमेंटेशन. पण मग स्ट्रक्चर चेंज झाला की पूर्ण सिस्टम, पूर्ण टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम है ना. आणि सगळ्यात महत्वाचा जो स्टेटसचा मुद्दा आहे की हाऊ व्हॅल्युएबल टीचर्स आर. तर टीचर ट्रेनिंगवर फार मोठा भर द्यायचा या एनईपी मध्ये तर त्यांनी फोर्स केलाय. म्हणजे बीएड हा 1 वर्षावरनं 2 वर्षावर केलाय. एमएड कोर्सेस पण चेंज केलेले आहेत. एमएड कोर्सचा ड्युरेशन पण चेंज केलेला आहे. सो दॅट चेंजेस यू कॅन सी. बट राईटली ऑनलाईन एज्युकेशन टीचर्स, ऑनलाईन ट्युटर्स ही सुद्धा मोठी गरज आता आपल्याला लक्षात येते आणि ती होणार आहे. आणि आपल्याला ब्लेंड फॉर्म मध्ये करायचं आहे हे मात्र निश्चित आहे. आता बरेच जण म्हणतात ना, आम्ही पण इथे चर्चा करत असताना की याचं काय होईल आणि म्हणजे ना डाऊन टोडनचं काय होईल. दॅट इज व्हेरी फॅक्ट.
बट मला असं वाटतं की वाय कांट वी मेक अ पॉवर अँड आस्क फॉर अ फ्री टॅब्स, जसं IIT मध्ये हे केला होता, जे मार्जिनलाइज्ड मुलं आहेत, जे मार्जिनलाइज्ड सेक्शन्स आहेत, दलित, दे हॅड टू बी प्रोव्हाइडेड अँड दॅट शुड कम अंडर सोशल सिक्युरिटी. कारण एक गोष्ट मला अशी वैयक्तिकरित्या वाटते की वी कांट स्टॉप द चेंज. हा जो स्पीड ऑफ चेंज आहे ना, याचं ऍक्सेलरेशन खूप स्पीड मध्ये होणार आहे. नाऊ वी कांट डिबेट की आता हे असलं पाहिजे की नसलं पाहिजे. हे आलंय आणि हे होणार आहे. म्हणजे दॅट्स वाय आय फील, म्हणजे डोंट टेक इन अन अग्रेसिव्ह वे, मला हे फॅक्ट वाटतं. मग नाऊ इट इज मोर कन्सर्न की हाऊ वी आर गोइंग टू रीच टू मार्जिनलाइज. मग फॉस, OERs इतके सॉफ्टवेअर सारखे जे नवे नवे सोर्स तयार होत आहेत, ते आपल्याला महत्वाचे आहेत. कारण ते आपल्याला जर आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे असतील, त्यांना जर ते लर्निंग ट्रेनिंग द्यायचं असेल विथ चीप फॉर्म मध्ये, लोएस्ट इन्कम ह्याच्यामध्ये, म्हणजे बघा केरळमध्ये हा प्रयोग चालतो, ते ओपन सोर्स वापरतात. म्हणजे आता त्या अनुषंगाने आलं म्हणून म्हटलं, आपण मायक्रोसॉफ्टचं विकत घेतोय, गुगलचं ओपन सोर्सचं फ्री ऑफ चार्ज चालत असताना मग ह्या याची काय गरज आहे? वाय कांट बी टेक इनिशिएटिव्ह? आपल्याकडे तर IT मधले आपण हे आहोत ना, म्हणजे IT तर किती एक्सपर्ट्स आहेत आपल्याकडे, IT सॉफ्टवेअर त्याच्यात नाही. सो दॅट इज व्हॉट आय फेल्ट इन दॅट वे की वाय कांट बी हा ओपन सोर्सेस टू सर्व द नीड ऑफ एज्युकेशन ऑनलाईन फॉर्म मध्ये, त्या ह्या बाकी जो मोठा ग्रुप आहे जिथपर्यंत शिक्षण पोहोचणार नाही किंवा पोहोचत नाहीये त्या ग्रुपसाठी. या अनुषंगाने पुन्हा एक मोठा स्ट्रॅटिफिकेशन अजून एज्युकेशन मध्ये मोठ्या प्रमाणात याच्या पुढच्या पोस्ट मध्ये होणार. लक्षात घ्या, बोर्ड तरी वेगवेगळ्याच आहेत. म्हणजे SSC बोर्ड असेल, CBSE बोर्ड असेल, ICSE बोर्ड असेल, आता इंटरनॅशनल बॅक्युलरेट्स बोर्ड असेल. आता अर्थात इंटरनॅशनल बॅक्युलरेट्स बोर्डला या NEP चे सगळे नियम लागायची गरज नाही. त्यामुळे एक ऑब्वियस पुन्हा आता तुम्ही जसं व्हेन वी आवर टाइम इट वॉज इन कॉन्व्हेंट स्कूल्स, देर वर द मोस्ट सेलिब्रेटेड स्कूल, मग इंग्लिश मिडियम स्कूल्स, मग असे स्तर म्हणजे सो कॉल्ड स्ट्रॅटिफिकेशनचं क्लासिफिकेशन केलं जायचं. आज तुम्ही त्याचं बघता की इंटरनॅशनल स्कूल्स. आता व्हॉट इंटरनॅशनल, दॅट इज अ डिफरंट क्वेश्चन. बट डिफरंट फॉर्म ऑफ बोर्ड्स, अगेन दे आर गोइंग टू क्रिएट अ डिफरंट बोर्ड्स आणि डिफरंट स्टेटा इन द जॉब प्रोफाईल, इकॉनॉमिकल स्टेटस, या मोठ्या प्रमाणात त्याची ही मोठी मोठी बदल होणार आहे. आणि यामध्ये आपला जो ग्रामीण भागातील आहे, जो दलित आहे, जो बहुजन आहे, त्याचा प्रश्न शिक्षणाचा ऍड्रेस करणं महत्वाचं आहे, जो या चर्चेमध्ये मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याचे बरेचसे सोल्युशन्स, बऱ्याचशा चर्चा, आणि आय वुड बी हॅपी की त्याला सोल्युशन्स, त्याला स्ट्रॉंग सोल्युशन्स करण्यासाठी आपण एकत्रीकरण केलं पाहिजे. आता नाऊ दॅट्स अ व्हेरी राईट क्वेश्चन संदीप कदम यांनी विचारला होता की 500 रुपये त्याला खर्च यायला लागला महिन्याला, आणि ज्याचं इकॉनॉमिकल स्टेटस, जिथे बिलो पॉवर्टी लाईनची संख्याच एवढी आहे आपल्या देशामध्ये, ह्या लोक कसं करणार ते? त्यांना एज्युकेशन घ्यायची गरज नाही किंवा त्याला द्यायची नाहीये. तर या अनुषंगाने मोठं सोशल सिक्युरिटी असेल, नाहीतर डिफरंट एन्डॉवमेंट फंड हॅज टू बी क्रिएटेड बाय दी स्टेट, बाय दी गव्हर्नमेंट फॉर दी मार्जिनलाइज. कारण तुम्ही म्हणजे दॅट वे यू हॅव ऑल डेटा इन टर्म्स ऑफ आधार कार्ड, इन टर्म्स ऑफ पॅन कार्ड, यू हॅव इंटरनेट, यू नो. आणि तशा ह्याच्यातनं तुम्ही ह्या गरजा पण पूर्ण कसं केला पाहिजे याची मला फार गरज वाटते. आय थिंक दॅट हॅज टू बी ऍड्रेस बिकॉज ऍट दिस मोमेंट आय फील की स्टील वी आर इन द ट्रान्झिशन फेज. म्हणजे याच्यातनं अजून आपण कुठल्याच आउटकम किंवा कुठल्याच याच्याकडे येणार नाही, कारण हे रिसर्चेस ग्रॅज्युअली इट विल प्रूव्ह दॅट की कुठला इफेक्ट कसा होईल. म्हणजे तुम्ही जर थोडंसं निपाची वेबसाईट पण बऱ्याच जणांनी चेक केली असेल तर बघितलं की कुठली पॉलिसी कशी इम्पॅक्ट करते, त्याचे खूप चांगले रिसर्चेस आहेत. तर अनुषंगाने आपल्याला पण ते बघावं लागतील. फार मुद्दा अजून एक महत्वाचा वाटला मला लँग्वेजेस मध्ये, म्हणजे की टेक्निकल लँग्वेज. आता लर्न, अनलर्न आणि रिलर्न, दॅट इज द हाय टाइम फॉर टीचर्स आणि सगळ्यांसाठी. लुक, वेन वी स्टार्टेड विथ मोबाईल इट वॉज कीपॅड, आणि नाऊ स्क्रीनच्या याच्यात फिंगर्स आहे ना, नाऊ व्हिडिओ कॉल. सो लर्न, अनलर्न, रिलर्न, दॅट इज द नीड ऑफ आवर. आणि या स्पीडनं टीचर हॅज टू वर्क टू केटर द नीड ऑफ स्टुडंट्स. लक्षात घ्या, कारण दे हॅव डिफरंट होरायझन्स, दे हॅड ओपनिंग्स फॉर ऑल. का बसत नाहीत विद्यार्थी वर्गामध्ये, का होत नाही चर्चा? कारण दे आर नॉट हिअर फॉर टू लिसन आवर्स अँड आवर्स. बिकॉज तुम्ही बघा GIF किंवा कुठल्या याच्यातनं 5 मिनिटात 3 मिनिटात पीपल आर लर्निंग दॅट वे. याचा अर्थ काय? नॉलेज फॉर्मेशन याचा स्पीड वाढलाय. आणि लुक, देर आर प्रॉब्लेम्स, म्हणजे याचं ऍडिक्शन म्हणा, बऱ्याच जणांचा दावा असेल, सायकोलॉजिकल हे इश्यू असतील. हा एक मुद्दा जरी बरोबर असला तरी ह्या अध्ययनासाठी हे फार प्रभावी तंत्र आणि सूत्र म्हणून आता सगळ्यांकडे मिळालेलं आहे, आणि तुम्ही सुद्धा तेच प्रिफर करता इफ यू गो डीपली आणि थिंक अबाउट दॅट. सो आय थिंक दॅट हॅज टू बी ऍड्रेस. प्रशांत तायडे सरांनी म्हणाले की हेल्थ अँड एज्युकेशन शुड बी गोन टू गव्हर्नमेंट. दॅट इज व्हेरी राईट, व्हेरी एक्सपेक्टेड, बट इट्स नॉट पॉसिबल बिकॉज वी हॅड ऑलरेडी साइन गॅट्स.
general agreement of trade and services, and education health all there comes under services. So they are trying to make it, म्हणजे ते त्याच्या ह्याच्यातनं दाखवल्यासारखं करतात, पण यु नो की हे सर्व्हिस सेक्टर आहे. आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तर खूप एक्झाम्पल्स आहेत, खूप स्टडी आहेत. आपण ऑटोनॉमी घेऊ शकत नाही. एक जे स्टेट्स आहेत ना, तर ऑटोनॉमी युजीसी एक्सपेक्ट की युजीसी की ऑटोनॉमी घ्या फिनान्शियली. किती लोक आहेत अदर दॅन सिडनेहम सारखे काही जर ब्रँड सोडले तर दे आर नन ऑफ देम आर इंटरेस्टेड टू टेक, बिकॉज दे आर त्यांना माहिती आहे की याचा पुढे काय होणार आहे. तो अकॅडमिक ऑटोनॉमी आपण घेतोय, मायनॉरिटीच्या बेसिसवरची ऑटोनॉमी आपण घेतोय, पण फिनान्शियली ऑटोनॉमी घेण्यासाठी आपल्या देशातील बहुतांशी संस्था बहुतांशी याच्यातनं अजून तयार नाहीत. हे स्पष्ट आहे. दॅट इज व्हेरी ट्रू. लॅक ऑफ स्किल्स हे आता महत्वाचं आहे, कारण हा स्किलचा बोलबाला खूपच आहे. प्रज्ञा किरण सरांनी फार चांगला मुद्दा म्हणला की ना आपण मुलं आता मेल लिहू शकत नाही जॉबसाठी, आणि प्लेसमेंट हा आता एज्युकेशन आणि प्लेसमेंट हा डायरेक्ट लिंकेज केलेला आहे. पण वेन वी से अकॅडमिक कम्युनिकेशन स्किल्स चे पण आता खूप फॉर्मॅट्स आणि नवे नवे फॉर्म्स आपल्याला समोर दिसत आहेत, आणि ते तुम्हाला त्या अनुषंगाने 21st सेंचुरी स्किल्सच्या काय इसेन्शियल्स आहेत त्याच्याकडे आपल्या सगळ्यांना आवर्जून बघणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यातले आपल्याला जे आता आता दिसत आहेत ते आपल्या समोर दिसत आहेत की ह्या चॅलेंजेस आहेत, रादर दॅन म्हणजे हे जे आपण डेटाबेस बघतो. म्हणजे प्रज्ञा किरण सेड की 26 ओनली रीच टू हायर एज्युकेशन, बट दे हॅड गिव्हन अल्टरनेट गो फॉर डिस्टन्स एज्युकेशन. म्हणजे जावं असं नाही, पण नाऊ फॉर्म ऑफ एज्युकेशन, फॉर्म ऑफ क्वालिटी ऑफ एज्युकेशन इंटायरली चेंज. आणि गुंतवणूक शिक्षणातली तर 6% is not very new thing. That is the same recommendation which was made in 1964-66 by DS Kothari. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे हार्डली 3.7, 3.8 that time मनमोहन सिंग, मिस्टर कपिल सिब्बल who had taken lot initiative, ह्या यांच्या ह्याच्यामध्ये that time it had went to 3.7 and that was the highest. But हे जे आता 6% क्लेम केलाय that is not a very new thing. That is what you can find it in 1964-66 also. But काय आहे ते तुम्हाला माहिती आहे त्याचं कितपर्यंत होत आहे. आता मला असं वाटतं की या योगायोगाने मला शेवटचा एवढा एक मुद्दा मांडायचा आहे की नाऊ वी नीड टू क्रिएट आवर ओन नॉलेज. म्हणजे हा जो ग्रुप आहे हा सुद्धा बिंग वन ऑफ द को फाउंडिंग मेंबर, मला सुद्धा वाटतं की हे एक माध्यम आहे वेअर वी कॅन क्रिएट गुड नॉलेज आणि डिस्कशन डिबेट्स ज्याला लोकांना फार महत्व वाटत नाही पण आपल्याला ते महत्व वाटतं. त्यामुळे दिस इज अ व्हेरी गुड पॅनल डिस्कशन वेअर वी हॅड क्रिएटेड सम सॉर्ट ऑफ डिस्कशन विच इज व्हेरी व्हेरी क्लोज टू अस, व्हेरी क्लोज टू आपल्या जवळचं आहे ते. जरी हे लोकांना काय वाटतं की पीपल मेट सेड तुम्ही कुठली गोष्ट क्रिटिसाइज करता, क्रिटिसाइज तोच करू शकतो ज्याला ते माहित असतं. म्हणजे आय पर्सनली फील म्हणजे हू कॅन से दॅट क्रिटिसिझम शुड नॉट टेकन इन अ रॉंग वे. Constructive criticism we are giving. म्हणजे माझं एक आग्रहाची विनंती ह्या ऑफलाईन संदर्भात आहे की एव्हरीबडी शुड कम विथ इट्स ओन वे ऑफ लर्निंग. वन इज दॅट मी तुम्हाला सजेस्ट करेन की फॉस फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर जे आहेत, पुन्हा OERs ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस जसं आता हे दीक्षा ऍप आणि हे पोर्टल तयार करतायत. तो वी नीड टू क्रिएट आवर ओन नॉलेज फॉर्म. And the last point, what status Kosambi sir had answered it, but I want to say that now teacher has not to be only a teacher in a talkative way. कारण तुम्ही बघा वर्गामध्ये आल्यानंतर शिक्षक तासभर बोलत असताना एक 10 ते 15 मिनिटं मुलांना तो काय करतो प्रस्तावना घेतो म्हणजे विषय सुरू करायला. आता मुलांकडे तेवढे पेशन्स नाही राहिले. याची अनेक कारणं आहेत. म्हणजे एक लक्षात घ्यायला पाहिजे की दे आर कॉग्नेटिव्ह लोडेड आहे त्यांच्यात. तुमच्याकडे सातत्यानं हे आहे डेटा आहे, माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, दे आर स्टक अप विथ सो मच ऑफ थिंग्स. डिसिप्लिन एक मोठा विषय आहे. म्हणजे अंतरसंबंधामध्ये मला असं वाटत होतं की त्या विषयावर पण चर्चा व्हावी. डिसिप्लिन पण त्यांच्या दृष्टिकोनाने तेच डिसिप्लिन आहे. दे फील दॅट व्हॉट एव्हर आय हॅड प्लॅन आय एम गोइंग टू विथ दॅट, आणि दॅट इज राईट थिंग. म्हणजे ते जर तुम्ही त्यांना आवड करून दिली, त्यांना तुम्ही शार्पन द स्किल केली की डेफिनेटली दे विल गो अँड अचीव्ह दॅट. मला ना बऱ्याच वेळा असं वाटतं ना की वेन वी गो टू अँड सी दॅट रियालिटी शोज है ना, एका डाऊन टोडन एका छोट्या छोट्या भागमध्ये दॅट इज डिबेटेबल की ते इतकं त्याला ग्लोरिफिकेशन करतात गरिबीला. ते एक फार म्हणजे पुन्हा तो भांडवलशाही टाईपच मला ते हे वाटतं की क्रिटिस ह्याच्यातनं. पण बघा पॅशन, हाऊ दॅट पॅशन हेल्प्स है ना. ती मुलं तिथली असतात जिथे त्यांच्या वडील रिक्षा चालक असतात आणि ऑल दॅट अँड दॅट. सो समटाइम्स आय फील की दॅट इज व्हॉट इज पॅशन अबाउट ना. म्हणजे पॅशन असल्यामुळे त्याला ते मोबाईल पण मिळतो, त्याला तो एज्युकेशन मिळतो आणि त्याच्यातनं. तर टीचर हॅज टू बी नाऊ मोर इनोव्हेटर.
म्हणजे टीचर हॅज नॉट टू बी की तासभर मी बोललो आणि बोललो तर मुलं तुम्हाला प्रत्येक गोष्ट ऐकतात. दुसरी गोष्ट मुलं तुमचा रेकॉर्ड पण करतात. म्हणजे दोन ठिकाणी मी गेलो आणि वर्गात बोलेल. सो टीचिंग प्रोफेशन इज गोइंग टू बी अ व्हेरी चॅलेंजेबल जॉब पुढे याच्यामध्ये. वन ऑफ द सेमिनार ना प्रोफेसर पंत हॅड म्हणजे जे हे होते फॉर्मर इग्नोची वाईस सायन्स अँड देन वी हॅड डिस्कशन अँड देन आय केम टू नो दॅट टीचर हॅज टू बी डिरेक्टर, स्क्रिप्ट रायटर, ऍक्टर, अच्छा वेगवेगळ्या भूमिका आता शिक्षकाला सुद्धा फॉर्म करावा लागेल. म्हणजे इट्स नॉट की आय हॅड डिलिव्हर्ड अ गुड सेशन इन द क्लासरूम. ओके, गुड ओरिएंटेड टीचर ही त्याची स्किल आहे, बट दॅट इज नॉट इनफ. यू हॅव टू बी नाउ मल्टी टॅलेंटेड, मल्टी फॅसिलिटेड, देन द टीचिंग जॉब विल सर्व्हाइव्ह. म्हणजे आता जर आपण मॅथ्सचं बॅकग्राऊंड हे करत बसलो की इतक्या वेकन्सी विच वॉज अनफॉर्च्युनेट की वेकन्सी झाल्या नाहीत, पण आता ज्या ओपनिंग्स असतील, आता जे आमच्या विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट्स येतात, तेव्हा त्यांना असेच विद्यार्थी पाहिजे असतात की जे त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये काम करू शकतील. आणि त्याच्यात सुद्धा बऱ्याच लोकांनी बरेचसे इनोव्हेटिव्ह नवे नवे उपक्रम केलेले आहेत. मी हा फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर हे मला मुद्दाम सांगावं असं वाटलं, कारण सगळे तुम्ही बहुतांशी टीचिंग फील्ड आणि याच्यातल्या ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस आहेत, मूकचे कोर्सेस आहेत. वी नीड टू मोटिवेट स्टुडंट्स टू कम टू मेन स्ट्रीम अँड मेन फ्लो, कारण त्यांच्याकडे ते नाहीये हे जरी बरोबर असलं तर नाहीये म्हटल्यानंतर फार मोठा स्टेटा डिजिटल डिवाइड सारखा जो आपण मुद्दा म्हणतो ना, तो पुन्हा वाढत जाईल आणि तो वाढू न देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. बिकॉज वी आर पार्ट ऑफ दॅट कम्युनिटी, दॅट सगळ्या ह्युमॅनिस्टिक कम्युनिटीतले आहोत आपण. तर आय विल सजेस्ट टू गो विथ दॅट. अँड इट्स वॉज अ व्हेरी वंडरफुल panel discussion where different perspectives came from everybody had its own way of expressing the things, and observation presentation was excellent. And thank you for giving me an opportunity. Although I also had a various problem, I came to department because of connection, because of so much issue, but the things should go on anyhow. It has to go on. So thank you once again for the entire team. Thank you the panelists. It was a very good debatable discussions. Different point of views याच्यातनं आलेले आहेत, and we request you to send your copy of discussion as well to Prashant sir. Thank you Sandeep sir. थँक्यू डॉक्टर विद्यानंद. आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं. यू हॅव समराइज ऑल दिस अवर डिस्कशन्स ऑफ टुडेज प्रोग्राम. मुद्दा तुमचा, आमचा, सर्वांचा. तुम्ही आमचे मुद्दे घेतले, सर्वांचे मुद्दे घेतले, तुमचेही मुद्दे मांडलेत. पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आपल्या सर्व पॅनेलिस्टचे की सर तुम्ही आलात, आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलेला आहे. कारण का टाइम इज अ मनी, आणि ह्या बहुमूल्य वेळानुसार आपण आपले विचार मांडले, बहुमूल्य मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर माझे सगळ्यात महत्वाचं आभार मानायचे की पार्टिसिपेंट, आज पार्टिसिपेंट एवढा वेळ होऊन सुद्धा पण आज आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनी आपल्याला खूप छान साथ दिलेली आहे. तर सर्व पार्टिसिपेंटचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथे मी थांबवत आहे. माझी सर्व पार्टिसिपेंटला विनंती आहे की आपण आपले सजेशन, फीडबॅक्स, आपले काही सूचना असतील तर आम्हाला आमच्या जीमेल आयडी वर नक्कीच पाठवा. आमचा जीमेल आयडी तुमच्या आता चॅटवर फ्लॅश होत आहे. moomuni.schoolofthoughts@gmail.com या जीमेल आयडी वर आपण आपला फीडबॅक्स, कमेंट्स, सजेशन्स आपण पाठवा. आपले काही प्रश्न असतील तेही आम्हाला पाठवा. आम्ही नक्कीच आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. आपली ह्या आमच्या नवीन उपक्रमांविषयी आपले काही अभिप्राय असतील तर नक्कीच पाठवा. आणि पुन्हा पाहत राहा आणि नेहमी आमच्या बरोबर राहत राहा. आपला कार्यक्रम मुद्दा तुमचा, आमचा, सर्वांचा. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू टू ऑल. थँक्यू कोसंबी सर, तायडे सर. Thank you all the panelists. Thank you. Thank you very much. And thank you all the audience. Thank you all the audience. परत भेटूया पुन्हा एकदा. मुद्दा तुमचा, आमचा, सर्वांचा. Yes sir. Thank you.